जिंकावा संसार येणे नावे तरी शौर्य रेखाटी बापुडी किरांकराची घोडी पण ऐशा नावे देवे तरी जेतो भावे तुका म्हणे जावे सत्कृतीने बरबे ये रेखाटी बापुडी किरांकराची घोडी माझी वाणी तुझे वरली गुण माझी वाणी तुझे वरली गुण माझी वाणी तुझे वरणी गुण लाभ माझी वाणी तुझे वरणी गुण लाभ माझी वाणी तुझे वरली गुण लाभ वरली गुण लाभ माझी तुझे वरणी गुण लाभ माझी वाणी तुझे वरणी गुण लाभ ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वरणी गुण लाभ माझी वाणी तुझे वरणी गुण जिंकावा संसार येणे नावे तरी सूर्य एरकाळती बापरे किरांकाची घोडी पण ऐशा नावे देव तरी जेतो भावे तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे एरकाळती बापुडी किरांकाराची घोडी विठाला जिंकावा संसार येणे नावे तरी शौर्य एरकाळती बापुडी किरांकाराची घोडी प्रस्तुत संग किती शीघ्रता तुमने स्वतः परमेश्वर परमात्मा छोडे तो सत सत तू सेवत निवडलेला मग महाराज दुसऱ्या निवडायचे पण तुकोबरा येतो तुकारामांच्या गाते तीनच्या चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला उपदेश पर प्रकरणातील याच्यावर मानवी जीवाला सुखाचं साधन सांगणारा मांगाय विठाला अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहेत अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारांचा त्याला कडवे 4 आहेत तुकोबारांच्या गात्यात एकूण अभंग 4,500 आहेत 4,500 अभंगामध्ये 125 अभंग गाथ्यामध्ये मागणी पर आहेत राहिलेले जे अभंग आहेत ते नाथ वासुदेव पांगुळ एका खडी सालमालव निर्याणकाळ घोंगडी पाईक व्याभिचारी अभंग निर्याणकालाचे अभंग आणि काही अभंग संत पर आहेत काही अभंग विनंती पर आहेत काही अभंग विनवणी पर आहेत काही अभंग मागणी पर आहेत उपदेशामध्ये 2 प्रकार आहेत काही अभंग जनाला आहेत काही अभंग मनाला आहेत फरक असा आहे काही अभंग क्षणोक्षणी हाची जनाला पण नरसीधार आहे जनाला आपला तो एक देव करून घ्यावा जनाला पण नको नको मना मनाला काही अभंग जनाला आणि काही अभंग मनाला आता काही अभंग असे आहेत नामपर आहेत काही अभंग संतपर आहेत काही अभंग विनंती पर आहेत काही अभंग सालमाल आहेत काही अभंग घोंगडी आहे तुकोबारांच्या गाथ्यात प्रकार आहेत आणि ज्ञानेश्वरीत भाग आहे पहिलं ध्यान ठेवा ज्ञानेश्वरीला 2च भाग आहेत अध्याय 18 आहेत वव्या 9,033 आहेत आणि भाग 2 आहेत 1 ते 9 9 ते 18 2 भाग 1 ते 9 आणि 9 ते 18 9व्या अध्यायात वय 535 10व्या अध्यायात वय 335 11व्या अध्यायात वय 708 12व्या अध्यायात वय 210 13व्या अध्यायात वय 1169 14व्या अध्यायात वय 433 15व्या अध्यायात वय 598 16व्या अध्यायात वय 430 17व्या अध्यायात वय 433 आणि 18व्या वयात 1810 बेरीज घरी गेल्यावर करा कॅल्क्युलेटर ना आम ना ज्ञानेश्वरीत वव्या 9,033 पण जाणकार परमार्थिक माणसं ध्यानात ठेवा जे ज्ञानेश्वरीत आहे तेच गाथ्यात आहे आणि जे गाथ्यात आहे ते भागवतात आहे आणि जे भागवतात आहे
तेच रामायणात आहे. उत्तर सांगू, माणसानं फक्त चांगलं जगावं हा सगळ्या ग्रंथाचा सार आहे. सगळे ग्रंथ तुम्हाला हेच सांगणार का तुम्ही फक्त माणसासारखे जगा. पुरावा ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय असं सांगतो, सकल तीर्थाची धुरे जे का माता पित्रे, म्हणजे सगळे तीर्थ आई वडील आहेत हे सांगते ज्ञानेश्वरी. पण गाता सांगतो माय बापे केवळ काशी, म्हणजे काशी तीर्थ आईबाप आणि सगळी तीर्थ आईबाप. ज्ञानोबाचं म्हणणं आहे सगळी तीर्थ आईबाप, तुकोबाराचं म्हणणं आहे काशीचं तीर्थ आईबाप. पण रामायणाचं म्हणणं असं आहे आईचा शब्द म्हणजेच काशी. काही ही शक्य आहे की सावत्र आहे हा विषय नाही, पण रामाने वनवासाला जावं हे कैकेयीचं जर म्हणणं असेल आणि त्याला जर दशरथाचं अनुमोदन असेल तर तीच माझी काशी आहे, मी वनवास भोगणार, हे रामायण आहे. आणि हाच भाग भागवतात असा आहे, मला मांडीवरून ओढलंय, कोणत्या राणीनं ओढलंय याच्याशी येणार नाही, मी हिला अशी मांडी मिळून दाखवणार का आईच्या शब्दाला कलंक लागू देणार नाही, हे भागवत आहे. भक्त प्रल्हाद हा भागवतात आहे, राम हा रामायणात आहे. मग आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग कलियुगातील साधन सांगणारा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला, पुन्हा डोकं लावायचं नाही. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही. हे तोंड सोडून द्या, दाढीला हात लावा, पॉझिटिव्ह निघल्यावानी बसायचं नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला महाराज. नीट आहे का, आयुष्यामध्ये आजचा चालला दिवस तो आपला आहे, उद्याचा दिवस आपल्यासाठी असेलच असं नाही. गॅरंटी ठेवू नका, गमेंडीत राहू नका. कोण दिवस कसा येईल, रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडीखाली मरू शकतो. नॉट वशिला ॲट ऑल. सकाळचा आजी दुपारी माझी होऊ शकतो, दुपारीचा माझी पहाटी कैलासवासी होऊ शकतो. नाही, नो गॅरंटी ॲट ऑल. महाराजांनी लिहिलंय, मी नाही लिहिलंय, शनभंगुर नाही. बरसा म्हणून कीर्तनाला बसलेल्या माणसांना पहिली सूचना, रिलॅक्स जगायचं, गॅरंटीच नाही. बरं चिंता करून करणार काय, केली चिंता काय करशील काय तू, तुझ्या हातात काय आहे, काय मोबाईल, तुझी वाजीत आणलेली ऐकणं यमकवा ऐकल. तुला तो फायदा केलेला ना, हाता घालून काढलंय आणि तू गावाला कारभार शिकतो. तसं तर मग तुझी अंडरपॅन्ट तू पिळतो, बाकीच्या स्नेह शिकतो का, नाही जमणार. महाराज म्हणले, महाराजांची भाषा आहे का, लाटणं मोडेल पण वाकणार नाही, दगड शेवाळेल पण पाझरणार नाही. तुम्ही किती भक्ती करा, भगवंत नामचिंतनाशिवाय सुखी मिळवू शकत नाही. त्याला 13वा अध्याय सांगतो, लाटणे जैसा न लवे पाथरू न द्रवे. लाटणं मोडाल पण वाकणार नाही, दगड शेवाळाल पण पाझरणार नाही. तसं तुम्ही संपत्ती किती कमवा, 1 रुपयापेक्षा याच्यावर काही न्यायचं नाही. आणि 16वा अध्याय तर असं सांगतोय, 2 संपत्त्या सांगतोय 16वा अध्याय, एक दैवी संपत्ती, एक आसुरी संपत्ती. दैवी संपत्ती कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे, ज्ञानोबा राया दैवी संपत्ती आहे, तुकोबा राया दैवी संपत्ती आहे. आपण जी संपत्ती कमवली ती कशी कमवली गाथा सांगतो तुम्हाला. साचून मर्य धन आणि लावी पोरशी भांडण. आपण पाणी मारू मारू कापू शिकला, आपला पोऱ्या पाणी टाकू ठाकू प्याला, बेनिफिट काय. आपण बांध कुरू कुरू वाढवली, त्यानं टेप लावू लावू इकली, प्रॉफिट काय. एक झाड आहे जगात, त्या झाडाला फळ येत नाही. एकच झाड आहे, नीट आहे का, एक झाड आहे, त्या जगाला फळ येत नाही. आणि ते झाड अध्याय नंबर 15 ओवी नंबर 58 नंबरच्या ओवीमध्ये ते झाड आहे. यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. ज्याला फुलही नाही आणि फळही नाही ते झाड वांज आहे, आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आणि त्या उत्तर बसलेली माणसं, संसाराला फळ काय, पश्चाताप.
दुसरं काय करायचं? नसती बायको केली बरं झालं असतं. नसता पैदा केला बरं झालं असं. फळ काय? त्याला वळ्या पहा किती बारीक बारीक सुंदर आहेत. कोणतंही झाड संपवायचं असेल तर त्याचे शेंडे हाणण्यात मजा नाही, त्याच्या मुळे हाणल्या पाहिजे. ज्ञानोबराची ओवी आहे, वरी वरी पादवी खुडीचे आणि मुळी उदक घालीचे. ज्ञानोबरा म्हणजे वर शेंडे आणायचे आणि मुळाला जमायचं नाही. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा रिलॅक्स बसायचं आणि दुसरा मुद्दा खिशात जे फडकं बिडकं असेल त्याने तोंड बांधायचं. पाया पडून सांगतो कीर्तनाच्या सुरुवातीला, मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका, ज्याला झालं त्याला भेटा. हसण्याच्या गोष्टी नाहीत. अजून 6 महिने तरी काळजी घ्या. आणि एक वाक्य सांगा, काळजी जगासाठी घेऊ नका, या जीवनातला आनंद लुटण्यासाठी घ्या. जगा 4 दिवस न तरी जाणारच आपण, पण 1.5 लाख डॉक्टरला देऊन का जाता? त्याच्यापेक्षा 3 रुपयाचा हरिपाठ पाठ करून जाणार. कोरोना काय येतो? उत्तर ऐका महाराज मंडळी सगळं. जेव्हा जेव्हा धर्माला घाणी येते, जेव्हा जेव्हा गाय कत्तलखान्यात जाते, जेव्हा जेव्हा आई वडिलांचे हाल होतात, तेव्हा तेव्हा देव काम दाखवत असतो. यावर तुमचं मत काय? यावर तुम्ही आणि आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, यसला यस, नोला नो. आपल्याकडे नो ला उत्तर आहे, येस ला उत्तर आहे. पण मी गेल्यावर का नाहीचं नाही असेल ते तोंड मी गेलो का आपल्याला पटलं नाही, झक मारायचे नाही. मी काय तुला बोलवायला आलो नव्हतो. आला तर आला, दुसरी चपला सोडून बाबाला नाव यसला यस, नोला नो. मला एक सांगा, या जगात वाक्य नीट आहे का बरं का? आता बोलत जायचं बघ, शास्त्र आहे किंवा नाही? फायनल बरं का, पुन्हा डोकं लावायचं नाही. आणि ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी भगवंत अधीन आहेत. तुमचं म्हणणं येस किंवा नो? येस आहे. आता देव पाप जास्त झालं की अवतार घेतो. पुरावा आहे का? श्लोकाच्या पहिला यदा यदा धर्मश बोला जा. दुसरा एक दुसरी एक ओवी आहे 4थ्या अध्यायात, अध्याय नंबर 4, ओवी नंबर 50. मी दैत्याची कुळे नाश, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होऊन अवतरे. गाय कत्तलखान्यात गेली, साधूचा छळ झाला, आईबापाचे हाल झाले आणि पृथ्वी मातेवर अन्याय झाला का देव काम दाखवतो. दाखवलं. घमेंट जेवढी होती लोकांना, घमेंट 8 महिन्यात जिरून टाकलं. इतकी माझातली होती लोक, वासनाच संपली द्यायची. संपली का नाही? 1.5 महिना काहींनी दाढी केली नाही. महिना काहींनी इस्त्री मारली नाही. जागेवर आले का नाही? चहा बंद, दूध मिळालंच. चहा बंद, दूध बंद. मग काढा सुरू केला. गडात असा नंगाट आला, इकडं प्याला का इकडं आग. का 60 रुपये किलोचे गहू खात होते सर्व्हिसवाले. कुपनाच्या रांगेत उभे राहिले, रेशन 3 किलो दे रे, 3 किलो. शेतकरी हुशार आहे, फुकाट मिळालेले तांदूळ विकून टाकले. फुकट मिळाले ते 10 रुपये किलोने विकले. दुकानदारानं पॉलिश करून याच्यात परत 40 न ठोकले. तांदूळ तेच. दुनिया बोंबलत होती, लग्न साधे करा, नाही ऐकलं, पाठीच केलं. एक जण म्हणलं म्हशीचं दूध काढायला उठलं तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होतं, म्हणजे तवाच नवरी गेली. शिकवलं की नाही? कोरोना आहे ना, हा 2-3 वर्षातून एकदा यायला पाहिजे, पण इतका नको. आमची सुद्धा भांडी पडली, इतका नको. आम्हाला सुद्धा 8 महिने वर आहे, बिडी राहिली नाही, इतका नको. यायला पाहिजे पण 2-3 महिने असं कंटिन्यू नको. आमची लय हाल झाली. आम्हाला पुत्र विचारित नव्हता, जेवला का झोपला का उलातला का काय. घरचे सुद्धा कटाळे होते, कवा जाशील तर जावा. आता कुठं तरी टाकाटोका सुरू झाला. चला केला, विनोदाचा भाग सोडा, पण समाजाला जागे आणण्याचं काम नक्की झालं.
हो काही माणसं खोकला दाबून मेली खोकलीच नाही त्याला माहिती खोकलं का 3 लाखाला ठोकली मेला पण. पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता माणूस शिकला बाजू सरक आता माझ्या ठोकशील 1.5 लाखाला सरक बाजू. चिंता करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. काही शंका इथपर्यंत नाही. कीर्तनाला घेतलेला अभंग तो एवढ्या कीर्तनाला घेतलेला अभंग तो कोबरांचे कडवे 4 आहेत. अभंग सुख साधणारा आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कटेवर हात आहे विटेवर उभा आहे. चिंता करायची नाही. त्याच्याकडे फक्त त्याचं भजन करा तो सुखी ठेवील. जेणे हा जीव दिला ताण त्याचे चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाली माग शिष्टीवाले महाराज स्टेजवरील उपस्थित मान्यवर महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये संदीप दादा बिरारी यांच्या पत्नीला निगेटिव्ह रिपोर्ट त्यांचा आल्यामुळे कॅन्सरचा त्यांची भगवंतावर असलेली श्रद्धा आता कीर्तनाचा अनुभव त्यांना तर आलाच आला. आणि एक वाक्य सांगा 3 शब्द सांगतो. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त कीर्तनात आहे. आणि तो अनुभव त्यांना आलाय. आणि आता आपलं कीर्तन ठेवलंय म्हणजे ते बाईला तर 100 वर्ष व्यावं. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस वर्षभर जगतो 100 वर्ष. आणि वास्तुशांतीला काय नाही ए वास्तुशांतीला जर ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि जर लग्नाला ठेवलं पण विनोदाचा भाग सोडा. महाराजांची भाषा आहे माझ्या असा मोकळा झाला पाहिजे. 8 महिने प्रॅक्टिसच कुठं राहिले. निम्मे भजने हरिपाठी सरले उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून पैसे पण हरिपाठ पण परमार्थ हा तुम्ही या माणसावर आपण काहीच न बोलता पांडुरंगाचीच कृपा झाली. पांडुरंगाची आणि देवाची कृपा कधी होते त्याला 4 कारण आहेत. एक प्रारब्ध उत्तम पाहिजे. तुमचं मत काय? टाळकरी बेडकरी माणसाला देव मिळवायला प्रारब्ध उत्तम पाहिजे. तुमचं मत काय? प्रारब्ध उत्तम पाहिजे. तुम्हाला पटतं एक भाव हा किंवा नाही. हो जरी प्रारब्ध उत्तम असेल त्याला प्रयत्न चांगले पाहिजेत. नुसतं प्रारब्ध असून काय करतो
त्याला प्रयत्नही पाहिजे. रावणाच्या प्रारब्धात संपत्ती होती पण देव मिळवणं नव्हतं. बिभीषणाच्या प्रारब्धात संपत्ती नव्हती पण देव जवळ करण्याची ताकद. तुकोबरायच्या जीवनात 3 प्रारब्ध होते. पहिल्यांदा श्रीमंती अफाट होती, मध्यभागी जगाने त्रास दिला, पण शेवटी प्रारब्ध असं ठरलं का जगातला पहिला इतिहास वैकुंठगमन ठरलं. 3 प्रारब्ध झाले, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. बोला ना, काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळाना, काही दुसऱ्याचा पाहून मेले. प्रारब्ध आहे. काही माणसं चालू चालू मेली, काहींना अख्खं गाव कटाळलंय. मरण पाठ्या 103 भाग्य हो जास्त भाग्य. पडला उताना खाट. आज बंद करे, आज बंद करे. खात नाही, पेत नाही, पालथ्या मेंदूचं चल बंद कर जाता. नुसतं पाहत राहतो माणसाकडून. व्हिडिओ कॉल करत रे. चहा, दूध, थोडा रस्सा. आता हे बंद झाले का इकडून खातो का रस्सा? प्रारब्ध आहे महाराज. तसे संदीप महाराजांचं ते पहिली गोष्ट प्रारब्ध, दुसरी गोष्ट प्रयत्न, तिसरी गोष्ट आईबापाचा आशीर्वाद. माणूस मग ठेवत नाही असं कोणी उठण पाखवाद वाजून कोटी उठ कीर्तन करी बापाची पेंड आहे. कोणी उठायचं नाही, हे काय कोणी उठायचं हे चालत नाही. माना नाही तर नका मानू. विद्वत्ता आणि टॅलन्सी ही रक्तात असावी लागते. काहींची शाळा विकत घेण्याची ताकद आहे, पार सुटलं नाही. अभ्यासक्रम बदलला पण सांड सुटला नाही 10वी. म्हणत्या काहीकडे रुपया फी भरायला नाही पण पोरग बोर्डालाही नापास करता आलं नाही. हो, त्याला काही काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसाय शिकली. आणि काही माणसं बैला मागे हिंडली पण 7 मालिकेचा काकडा पाठ करून बसली. प्रारब्ध राहतं. असं कोणी उठणं हे चालतं का? कोणी उठायचं मला पोलीस व्हायचं. पोलीस व्हायला तब्येत लागते, त्याला उंची पाहिजे, छाती पाहिजे. तुला भेजा आहे का काही? 35% मार्क पडले, सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला का तू? ऍडमिशन घे, युवक कार्यकर्ता होशील. काम येशील लोकांचा रस्सा प्यायला. काय करतो तुला? 9 इंच छाती आत गेली पोलीस भरतीला निघाला, जमणार नाही. त्याला माना नाही तर नका माणूस. जी दगड घाव सण करतात तीच दगड देव होतात. कोणी होत नाही. पुन्हा हे कुटुंबाला उदंड आयुष्य लावं ईश्वरजयनी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होतं? अभंग कोणाचा? 1, चिंता करायची नाही. 2, आणि दुसरा मुद्दा अजून आता शिकतं कोरोना आलाय पण महाराज अजून 2 रोग येणार आहेत. येणार. आपले वाक्य कधी खोटे ठरले नाही, अजून तर नाही येणार. 1, 80% लोकांना दृष्टीदोष होणार आहे. तुमचं मत काय? मग आतमध्ये झाले मोबाईल. आत्ता आहे, आत्ता स्टेजवर बसलेले सगट माझ्या सगट 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. हा किंवा नाही? हा का? ते 5-6 हजाराचं जे खोकला आलाय ना, 5-6 नाही हो, 12 नाही ते. पागल झाली माणसं, पागल. भेजा नावाची गोष्टच नाही राहिली. चैन उघडी, येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत, संडास मा. तुरीला यंदा रोग का आला? कपाशीत हलकट क्वालिटीचं नाही. आणि त्याच्यामुळे माणसं विनोद समजू नका. मोबाईलच्या हाती वापराने डोळ्याला 4 दोष झाले. निकाली दृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य आणि दृष्टी वैमश्य. यावर तुमचं मत काय? आणि दुसरी गोष्ट झाली, मोबाईलमुळं संवाद संपला. माणसं बोलायचीच बंद झाली. हॅलो, बरं बोलतय तरी काय? हॅलो, पुढे नदी वय जळतो येतो. ही अडपाट नाही. आणि बोलायच्या पद्धती 4 आणल्यात. हॅलो, अरे नाही बोलत तो, बंद कर ना तू. हवा चालली मागून तरी आडतो. हॅलो हॅलो हॅलो. आता इकडं लाव. अरे काय पागल आहे का काय?
आणि वाचित आहे काय, शेळी विकणे आहे, बोकड्या गाभण आहे. काय वाचत? तर काल बोलून का मी शिळी गाभण आहे, बोकड्या विकणे आहे. आता शिळी गाभण आहे म्हणजे बोकड्या विकण्याचे ना. जरा विनोद समजू नका. आणि मोबाईलमुळं तुम्ही मानाल एज्युकेटेड लोक कोणी डॉक्टर विक्टर असले, शिक्षक विषयक असले तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. माणसाची कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्रेन इज कमी झाली. तुमचं काय मत आहे? हा दुसरा एक रोग येणार आहे 2 वर्षात. 80% लोक मनोरुग्ण होणार, सायकोलॉजिकली अनफिट. का? प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आहे. बसलेली माणसं, प्रत्येक लोड आहे माणसं, लोड. पाहुणे येईना, आले ते द्यायला, दिली ती राहीना, राहिली तिला पोर होईना, झालं ते सुईचं येईना, आलं ते शाळेत जाईना. टेन्शन. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. टेन्शन. आणि टेन्शन येण्याचं कारण ऐका नीट, कारण ऐका. टेन्शन येण्याचं कारण, प्रत्येकाला मेंदू समान आहे, मान्य का? पण ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. प्रत्येकाचा मेंदू समान आहे पण मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. आणि रक्त तयार करण्यासाठी हिमोग्लोबिन जे आहे, हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्तामध्ये 2 प्रकारच्या पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. आणि रक्त पुरवठा करणाऱ्या मेंदूला चालना जास्त झाल्यामुळं रक्त कमी पडलं. रक्त कमी पडल्यामुळं माणसं तणावमुक्त झाली, म्हणजे तणावामध्ये आली. आणि त्या तणावाने माणसाला शुगर, बीपी, अटॅक हे रोग यायला लागले. का? प्रत्येक माणसाच्या घरात तकतक आहे. बायको धावणी ती, पोरगी पळून जाती, पोरगी पळून जाती, पोर दुसऱ्याचीच घरात घेऊन येतो. टेन्शन आहे. आली ती त्याच्या भावालाही नेती, म्हणजे तमाशाच झाला तो. आणि प्रत्येक माणसाच्या मेंदूला योग्य आहार न मिळाल्यामुळं विचाराचा माणसं टेन्शन मध्ये आहेत. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही श्रीमंत माणसांच्या घरात जा, एक माणूस नीट नाही. कोण उरफाट, कोण वाकडं, कोण तिकडं, कोण नुसतं रस पितं तर कोण नुसतं वांगे खातं, कोण नुसतं वांगे सोडित देटच खातं. काही माणसं उरफाटी फेफरी, एक आडवी तिडली. काहींना इतकी जाड पोरं, डॉक्टरची सुई त्याच्या तोंडात मोडली. डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुईच तयार झाली नाही, दुसरीकडून टोचून आला. प्रत्येक हा विनोद आहे का मला सांगा? नाही, इट इज द रियालिटी, इट इज अ फॅक्ट. प्रत्येकाला टेन्शन आहे. काहींना मार्कशीट आहे, नोकरी नाही. काही नोकरीला लागले, पेमेंट नाही. काही जन लावले, 10 लाख भरा, 6,000 पेमेंट घ्या. शिवाय ज्यानं लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या गाडीत बसला, सस्पेंड. फक्त या समाजात माणसं सुखी कोण आहे माहिती का? भगवंत चिंतन करणारे. आणि तणावमुक्त व्हायचं असेल तर त्याला एकच औषध आहे, हसत जा, हसत जा. 8 महिन्यातून आज हसले तुम्ही, नाही हो, आम्ही दर नाही तर टेन्शन मध्ये होते. हसत जा. सगळ्या रोगावर जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात गद्दार असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, हसतच नाही, कनात्या पण हसत नाही. सगळ्या रोगावर एकच जाऊ दे ते हसणे. तुमचं काय मत आहे? हसल्यामुळं रक्ताभिसरण संस्था क्लिअर चालते, डायजेस्टिव्ह सिस्टीम ओके होते आणि मेंदूला चेतना मिळते. दिवसभर तुमच्या डोक्यातलं टेन्शन गेलं का राहिलं? गेलं. असे 2-3 मिनिटं जर हसले ना तुम्ही रोज, हे रोगन बी कायला काही, हे अटॅकन बिटॅक काय ना. आणि अटॅक यायला काय टेन्शन घ्यायचं का आम्ही? बरं, म्हाताऱ्या माणसाला अटॅक आला तर ठीक आहे बा, 18 ते 22च्या टोन गेला काय अटॅक यायचं का आम्ही? बापाची पेंट भोकात खात्यानं आलाय कोण? तुम्हाला काय रोग झाला? 22 वर्षाची टोनगे झाली, तुम्ही रुपड्या कमी न, तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत? नाही नाही नाही, बिलकुल नाही. मेश्या फुटल्या नाही नावलाय का तुम्ही? क्वाटरी पेता, हे लाज नाही वाटत? शिमीवर मेला तर ठीक आहे, त्याचा मुलगा देशासाठी मेला तर ठीक आहे,
पण त्याचा मुलगा दारू पिऊन लिव्हर सडून जर मरत असेल किंवा पुरीच्या नादानं औषध पिऊन मरत असेल तर बसलेली तरुण पोरं मला त्या बापाचं पाप सांगा, सांगा त्याचं पाप. 500 रुपये बोर्डाची फी भरायची, ऑनलाईन सरांनी फॉर्म भरायला सांगितलं तर तो बाप शाळेत जाऊन शिक्षकापुढं रडला रे, रडला तो बाप की माझ्या कपाशीचे पैसे आले की मी माझ्या पोराची फी भरेल, पण माझ्या पोराचा फॉर्म भरावं मुदत संपली ना, माझं पोरगा अंगावर पडेल हो. पाया पडला सरांच्या. अरे तो सर ज्याच्या पाया पडला ना त्या सराच्या त्या सराच्या तो सर त्या बापाच्या मुलासारखा आहे, तरी तो बाप पाया पडला कोणासाठी? आणि त्याचा पोरगा धाब्यावर क्वार्टर पेतो. अरे देवळात जाण्यासारखी लोक 5 वाजता धाब्यापुढे गाड्या लावतात महाराज, देवळात जाण्यासाठी. माणसं इतकी निर्लज्ज झाली, 60-70 हजाराची गाडी आरामशीर धाब्यापुढे लावून देतात आणि देवळात गेल्या माणसाला एवढी लाज वाटत नाही का आपण 1 रुपया कमीत नाही हो, 1 रुपया कमीत नाही. अरे माझी आई 3 रंगाचं लुगडं नेसते, रात्रीचं कालवण सकाळी गरम करते रे. अरे तिचं पाप सांगा मला, काही सांगा तिचं पाप. 8 रुपये किलोनं कापूस येचायला गेली तर तिचं कपाशीच्या बोंडात गुंतून लुगडं फाटलं रे, लुगडं फाटलंय तिथं. ती दुपारी बांधावर जेवायला बसली तर सगळ्या बाया जेवायला बसल्या आणि तिला भाकर आणली होती ना, तर तिच्या भाकरीवर कालवण नव्हतं महाराज. तिनं लोणचं भाकरीला चोळलं रे, लोणचं भाकरीला चोळलं. आणि संध्याकाळी घरी आली आणि घर गळायला लागलं तर तिनं खांबाला पाठ लावली महाराज, आणि गळक्या घरामध्ये 2 पोरांना मांडीवर घेऊन झोपली. तिचा 18 वर्षाचा पोरगा क्वार्टर पेतो, तिचा 20 वर्षाचा पोरगा पोरीसाठी औषध पेतो. याच्यापेक्षा ती आई वाज राहिलेली काय वाईट? बोलायत काय चूक आहे? काय चूक? अरे 70 हजाराची गाडी तुम्ही 35 रुपयाची क्वार्टर प्यायला धाबे पुढे लावता. 70 हजाराची गाडी. अरे तुमचं वय काय, तुमचे इन्कम काय? आणि घमेंड असेल ना, घमेंड. हे दारू बिरू पिणारे हरामी तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज ओपन. तुम्ही फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडून आहे ना 1000 रुपये रोज कमवा आणि मग 500ची दारू प्या. अरे अंडरपॅन्ट घ्यायची दानत नाही नालाय का तुझी अंडरपॅन्ट? ते अंडरपॅन्टला गुचिडे झालं तू क्वार्टर पेतो. हा विनोद आहे. आणि याच्यामुळं राग आला माणसांना. आणि पाया पण सांगतो महिला पुरुष मंडळी, फाशी घेणं, आत्महत्या करणं, रागाच्या भरात कृत्य करू नका. राग थोडा आहे आणि राग थोडा आहे, पण त्याचं फळ वाईट. मोटरसायकलवर एखाद्याने कट मारला, साहजिकच आहे, 2-3 सीटं असतील, मारू शकतो. दोघांनी समजून घेतलं पाहिजे. गवत्तेच्या गाडीवर 3 सीटं होते, थोडंफार आरसा बिरसा तुम्ही त्याला गाडी खाली घालायला लागले. रागात गाडी रागाच्या भरात. आणि राग ज्याने आकळला तो देव झाला. राग आकळा. शाळेत जाऊन आपण काय करतो? शिकतोय काय शिकवतो? आता 10वीला आहे. कोण होता नाही तर 10वीला कोण येतो? 10वीला आहे तू. 10वीला मराठी मिडियमला आहे, सेमीला आहे, मराठी मिडियमला आहे. विज्ञान आहे तुला? विज्ञान पेपर 1 आणि 2 मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव काय रे? विज्ञान पेपर 1 मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव काय माहित नाही? अरे टोणग्या 29 तारखेला परीक्षा आहे एप्रिलच्या. अरे पेपर मधल्या पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण, दुसरं पेपर आहे मूलद्रव्याचे वर्गीकरण, तिसरं प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया, चौथं प्रकरण आहे धारा विद्युत, 5वं प्रकरण आहे उष्णता, 6व्या विद्युत प्रकाश किरण, 7वं आहे धातू विज्ञान. पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहेत. तू नक्की 10वीला आहे का? काय नाही, ऑनलाईन क्लास आहे. मॅडम डिलीट करायचे गाणे ऐकायचे, मॅडम डिलीट करायचे गाणे ऐकायचे. अजून कोण आहे 10वीला? आता का मरल तो कबूल होईल तो. मी जातच नाही शाळेत, तू उलट तिकडे. तो 10वीला आहे ना? तू ये का? तू शिमीला नाही, तू मराठी मिडियमला आहे. हा चेहरा सांगतो ना. मी असं नजरेनं सांगत असतो महाराज, हे बाई इथं 2-3 दिवशी येणार आहे, एका मिनिटात असं नजरेनं सांगत. माझे दिवस खराबी नको झटे. नाही तर मी असं क्लिअर सांगणार माणूस ही क्वालिटी कोणत्या रंगाची, एका मिनिटात सांगणार रे भंगार आहे. सावध व्हा. आणि आता पोरांनो तुम्ही हसाल ना, किती हसाल. आज तुम्हाला इंद्रिकरला काय नाव ठेवायचं ठेवा.
इंद्रिकेला घोडा लावा, लावायचा तोंडावर लावा, आणि तो बोलतो ते सत्तेचे. थोडा राग येईल तुम्हाला, येऊ द्या, मला काय तुमच्या वार्डात उभं राहायचं नाही. आम्हाला काय घे नाही, कीर्तन संपलं, मोजून घेतले निघलो, काय आम्हाला काय करायचं. पण चांगलं सांगणं आमचं काम आहे. तुम्ही सावध व्हा. आता शिका आपण रागावर आलोय, अजून बरंच पुढे सरकायचे. आणि राग प्राप्त झाला आजकाल लोभ तयार होतो. हुंडाबळी कशामुळं? हुंडाबळी बोल जा लोभामुळं. काही माणसं बायकोला म्हणते आपल्याला बैल घ्यायचा आहे, पैसे आण. कुठून? बापाकडून. तिच्या बापाच्याकडून. ती म्हणली माझ्या बापानं पहिला बैल अंडरपॅन्ट सकट घेतला. कारण आपण आपल्याकडे लग्नात अंडरपॅन्टी घेतात, त्याच्या अगोदर वापरती नाही ना. आणि अंडरपॅन्टी निवड आहे 4 माणसं, चट्ट्यापट्टीची नको, फुल घे फुल. काम तयार झाला, लोभ तयार झाला, मत तयार झाला, मत्सर तयार झाला आणि अहंकार तयार झाला. आणि 6 ज्याने जिंकले त्याने संसार जिंकला. जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा चाल म्हणायला लागलो तेवढ्यात काही नाही, डाव आणला बा. मी म्हणलं भजन करते ते. ए जिंका, ए पण शब्द अवघड आला बरं का. आता संसार काय जिंका? काम. आता माझं कीर्तन हे संदीप भाऊने ठेवलेल्या कार्यक्रमात 2-3 मुद्दे ऐकलं का पोरं? तुम्ही तर बोलायचंच बंद झाले. एक, आता कीर्तनात बसलेले जेवढे लोक आहेत त्यांनी प्रत्येकानं घरी गेल्यावर तुमचे जुने मोबाईल जमा करायचे. प्रत्येकाच्या घरात पडेल असतील, आहे किंवा नाही? ते मोबाईल रिपेअर करायचे आणि ते गरीबाच्या पोरांना ऑनलाईनला शाळेला द्यायचे. एक मुलगा जर गरीबाचा 10वी पास झाला तर त्याच्या आशीर्वादात तुम्हाला पांडुरंग भेटेल. बस एक काम करायचं, करणार नक्की. दुसरं काम, हिरा केवढ्याला? हिरा ते गुटका गुटका हा 10 रुपये बरोबर आहे. क्वार्टर 30. 42. हा बरोबर. एक दिवस नीट वाक्य आहे का महिला पुरुष सगळे, एक दिवस आपण व्यसन करायचं नाही. त्या व्यसनाचा पैसा राम मंदिराला द्यायचा. खरा आशीर्वाद. एकच दिवस 1 रुपया प्रत्येक माणसाने दिला तर आपल्या पुढच्या पिढीला सांगता येईल माझ्या आजोबाने 10 रुपये राम मंदिराला दिले. एक दिवस बरोबर, एक दिवस. आणि या गोष्टी जर केल्या नाही तर मजा नाही. जिंका पण संसार. आता प्रश्न पडला, संसार म्हणजे काय? तुला डॉक्टर हो वाटतं का? नाही. इंजिनियर नाही. तू हा म्हणणं नाही तर बरं, तुला काय हो वाटतं? आमच्यासारखा महाराज हो वाटतं तुला? फुकाट हो नको. मग तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा हे जिंका. आता हा संसार कसा जिंकायचा आहे का? काम जिंकला, क्रोध जिंकला. उदाहरण आहेत का? एका मिनिटात भजन सुरू झालं, कामात तल्लीन झाले, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि भजन रंगात आलं. आणि भजन रंगात आलं महाराज
आणि गाळ तुडवता तुडवता एकुलता एक मुलगा आला. आणि एकुलता एक मुलगा गाळामध्ये तुडून त्याचं रक्तात गेलं, पण भजन बंद नाही झालं. याचा अर्थ इंद्रिय तल्लीन झाली आणि बायको जवळ आली. आणि बायकोला त्यांनी मारायला धावल्यावर बायकोने सांगितलं, शपथ आहे तुम्हाला पांडुरंगाची, जर माझ्या अंगाला हात लावाल तर. माझ्या पांडुरंगाची जर शपथ असेल तर इंद्रियाला इतका ताबा घेतला महाराज की बायकोच्या अंगाला स्पर्श करायचा नाही. म्हणून सासऱ्यानं मुलगी दुसरी द्यायची ठरवली. पण सासऱ्याच्या तोंडातली तीच चूक झाली. जावई बा, तुम्ही माझ्या पहिल्या मुलीला वागवलं तसंच दुसरीला वागवा. परिणाम दुसरीच्याही अंगाला हात लावायचा नाही. आणि कळत न कळत महाराज दोघींनी मिटिंग घेतली एकी आणि दोघींनी विचार केला. आणि रात्री झोपेत असताना दोघी जणी दोन्ही बाजूने झोपल्या आणि नकळत दोघींनी त्यांचे हात आपल्या अंगावर ओढले. स्त्रीचा स्पर्श झाल्याबरोबर माझ्या हाताने पांडुरंगाची शपथ मोडली म्हणून दोन्ही हात कोयत्यानं तोडून टाकले. कीर्तनात ते हात पुन्हा फुटले. जिंकावा संसार. अजून पुढे ऐका, अजून संसार. देवा मी सुंदर आहे, देवा मी सुंदर आहे, पण माझ्या रूपाचं पाहून माझ्यावर जनता विषयानं धुंद होऊन वाईट नजरेनं पाहते. देवा असं कर, मला आज जर बेदरच्या भाष्याची माणसं माझ्या मागं लागली, ते जर मला घेऊन गेले तर तुझी इज्जत जाईल. देह पांडुरंगाच्या पायावर ठेवून दिला, पण इंद्रियाला स्पर्श दुसऱ्या पुरुषाला करू दिला नाही. जिंकावा संसार. बाजूला पोरगी जाते म्हणून बापाने विष पाजलं. जगाचा बाप घटाघटा विष प्याला, पण भजन सोडलं नाही. देव दळू लागायला आला म्हणून गोदडी विसरली. गोदडी देवाने नेली, सुळाचं पाणी झालं, पण भजन सोडलं नाही. ज्यांनी भजन सोडलं नाही ते शूर. आपल्याकडे शूर कशाला म्हणतात? पाणी न टाकता पितो. अरे पाणी सुद्धा टाकीत नाही, पण तो वकत नाही, मुतत नाही. काय शूर आहे, काय शूर आहे, हलकट क्वालिटीचा. अरे ए नुसती जुगारीमध्ये त्यानं 1.5 एकर जमीन घालवली. काय डिरिंगबाज माणूस येतो. फक्त 3च पानं पलटी केलेले. राणी उतानी करायची, गुल्ला पालथा करायचा, गुल्ल्या पालथा करायचा, राणी एकत्र करायची आणि दोघांच्या बोकांडी एक्का बसवायचा. झाला घरी. माणसं म्हणतात तो शूर आहे हो. काही तर माणसं म्हणते अरे त्या पोरांना एकच बापाच्या ठेवून दिली तर त्याचा बाप पुन्हा त्याच्या पुढे बोलला नाही. इतका तो पोऱ्या, इतका तो पोऱ्या शूर आहे. ही भिकार शूर नाहीत. काय माणसं म्हणते ते चालू चालू किस्सा मारितो, चालू चालू. अरे हा शूर नाही, ज्यानं इंद्रिय जिंकले तो शूर. कामातून स्त्री जवळ आली आणि स्त्रीनं सांगितलं महाराज माझी इच्छा पूर्ण करा. जगन्नाथपूरला एक साधू राहत होता आणि त्या जगन्नाथपुरीला साधू मुक्कामी आल्यानंतर पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे. आता राहती नाही ठेवू नाही. तुम्ही म्हणाल का ठेवू नाही? हे सकाळी नाश्ता गंधन हे कुठाने करण्यापेक्षा भाऊ तिकडे वड्याला जो. रात्री तो साधू मुक्कामाला राहिला. साधू मुक्कामाला राहिल्यानंतर त्या घरातली स्त्री कामुक होती. काम तिचा दागा झाला आणि ती त्या साधूजवळ गेली आणि त्या स्त्रीनं साधूला सांगितलं महाराज माझी इच्छा पूर्ण करा. साधूची झोपच उडाली. साधू म्हणला बाई मी संसार. तो आत्ताचा साधू नव्हता. आत्ताचा असता तर म्हणला असता टेक ओव्हर मोबाईल नंबर आय विल कॉन्टॅक्ट यू. आता साधू तर म्हणला असता इश्क ही मेरी जिंदगी है, अगर तू ना मिले तो मैं रेले के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का. मर. साधूला सांगितलं बाई माझ्याकडून हे घडणार नाही. त्या बाईचा असा भास झाला का साधूला वाटते माझ्या नवरीची भीती आणि शब्द एक काम. त्या बाईनं काय केलं महाराज, कोयता घेतला आणि रात्री त्या झोपेत स्वतःच्या नवऱ्याचं मुंडकं उडवलं, तोडून टाकलं मुंडकं. आणि ते मुंडकं हातात घेऊन ती साधू पुढे आली. साधू महाराज आपल्या दोघांच्या प्रेमात ज्याचा अडसर होता त्याचं मुंडकं मी उडवलंय, आता माझी इच्छा पूर्ण करा. साधूला चक्कर झाली. साधू म्हणला बाई जिला नवऱ्याची कदर नाही
तिच्या पुढं साधू काय घेऊन बसली, हे जमणार नाही. आता त्या बाईला प्रश्न पडला, नाही म्हणावा तर नवरा मेलाय आणि साधू तर आपली इच्छा पूर्ण करीत नाही. शेवटी स्त्री आहे ती, स्त्री म्हणजे खेळ नाही. हा, नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती वढायला बिडी नाही राहिली, काही ना वढायला बिडी. काही नवीन भागवत कथा शिकले, ज्या गावात कथा गेली त्याच गावातून राधा घेऊन गेले महाराज. स्वयंवरच झालं, कथा गेली राधा गेली, गाव बसलं चिपळ्या बाजीत. साधूनं सांगितलं, बाई पाया पडतो, ते इश्क फिस्कला आग लाव. तिनं सांगितलं, महाराज. ती गावात आली ती बाई, आता स्त्री आहे ती, आणि तिने लोकांना आरोळी दिली. लोक, माझ्या घरी एक साधू आला, त्याने माझ्याकडे विषय मागितला, मी नाही म्हणले, त्यानं माझ्या नवऱ्याचं मुंडकं उडवलं. आय 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 आय, माळ करायला चूक करावा आणि बेवड्यांना कळावा. काय बुवा, माळा घालून लपले का? साधू म्हणला, मी तसं नाही. ग बस, बाई कुठं खोटं बोलती का? आणि म्हणून कधी कोणाला सांगावं मारा, खरं स्त्रीला सांगू नये. मी आलाच तो वाटुळच झालं त्याचं. एक बाई ग्रामपंचायतीला निवडून आली, लॉटमध्ये नंबर लागला तिचा, आरक्षणमध्ये लकीत, आणि ती सदस्य झाली. सदस्य झाल्यावर ती रोड कडानं नव्हती चालत, फुगील मधून चालायची. एक कार्ट सायकलीवर आलं मागून, त्याला गाव कठाळलेलं होतं, त्याच्या सायकलला नव्हता ब्रेक. तर त्या बाईला म्हणायचं, बाई बाजूला हो, बाई बाजूला हो, बाई बाजूला हो, बाई बाजूला हो. बाईला वाटलं मी सदस्य आणि शेंबडं पोरग मला बाजूला हो म्हणते. पोराचे धडकली सायकल, त्या बाईचे 2-3 दात पडले, गुडघा बिडघा गेला. तिनं ग्रामपंचायतीला कोर्टात लगेच केस लावली. आता बाईच्या बाजूनं काही 7, काही 9, काही 11, बरीच मोठी टोळी येते. सगळे सदस्य कोर्टात गेले. ते पोर वकिलाकडे गेलो, म्हणला वाचवा बा. वकील म्हणला, मलाही लई दिवस केस नव्हती, आला बा. आता त्या पोराला अख्खं गाव कठाळलं. त्यानं त्या वकिलानं त्याला एवढंच सांगितलं, त्या बाईच्या वकिलानं तुला काही विचारलं का तो फक्त बोलायचं नाही, मी ठरवतो बाकी. केस सुरू झाली. त्या बाईच्या बाजूनं 7-8 सदस्य बाईला मध्ये उभं केलं, त्या पोराला उभं केलं, आणि त्या बाईचा वकील त्या पोराला विचारायचा, का रे बऱ्या, तू सायकलवर आला तेव्हा बाई उजव्या बाजून होती का डाव्या बाजून होती? बोलायचं नाही. तुला त्या दवाखान्याचा सगळा खर्च भरून द्यावा लागेल, बोलायचं नाही. तुला याच्यावर शिक्षा होईल, बोलायचं नाही. पाहतच राहिलं ते. मग त्या पोराचा वकील उठला आणि म्हणला, अहो न्यायाधीश साहेब, हे पोरग मुका आहे. मुकाय म्हणली होती बाई, म्हणली शुद्धी आहे का तुम्ही? हे मुकाय, हे पोरग मुकाय का? मी रस्त्याने चालले होते, मागून आलं, मला 10 वेळा म्हणलं, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. 10 वेळा. त्या बाईनं गावात आरोळी दिली, लोक गोळा झाली, साधूला हात तोडले. मग साधूनं देवाला विचारलं, देवा माझे हात का तोडले? साधूनं सांगितलं, हा तुझा आत्ताचा विषय नाही, मागचा आहे. मागच्या जन्मी तू रस्त्यानं जात असताना कसाईच्या हातातली गाय सुटली, कसाई वडवत होता गाय वळवा, तुझ्या हातानं गाय वळवली, ती गाय कसाईनं कापली, ती गाय बाई झाली, तो कसाई त्या बाईचा नवरा झाला, बाईनं नवऱ्याचा बदला घेतला आणि तुझ्या हातानं वळवली म्हणून तुझे हात तोडले, जिंकावा असावा. आणि जर जिंकला नाही तर येर कायती बापुडी, 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 येर कायती बापुडी.
वीर काय ती बापुडी वीर काय ते 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 बापुडी एबऱ्या इंद्रिय रूपी संसार जर जिंकला तर शोध व्याख्या पाक सुंदर आहे. इंद्रिय रूपी संसार ज्याने जिंकला तो झाला शूर, पण नाही जिंकला अहंकार वाहून नेणारी घोडी. आणि आज तुम्हाला आणि मला काय झालाय नेमका? अहंकार. तुम्हाला आणि मला बस पटकन, तुम्हाला आणि मला काय झालंय नेमका? अहंकार. आपला बंगला आहे. पागल आहे तू, पागल. तुझा बंगला गावाच्या बाहेर पत्रा ठोकलाय निवांत जळ. हा, स्मशानभूमीला पत्रे सुद्धा टाकेल नाही, आता कंपाऊंड केलंय का तू बाहेर पळून जाऊलाय. कारण आपल्याकडे लोक काय म्हणतात, एखादा माणूस मेला, जरा बारीक आहे का वारकरी मंडळी, एखादा माणूस मेला की माणसं म्हणतात त्यांचे दुःखद निधन झाले. मग निधन आनंदाचं राहतं का पेढे खाऊन मेला का? पाया पडून सांगतो, मृत्यूला वाईट म्हणू नका. मृत्यू हा आनंदाचा दिवस आहे. तुम्ही म्हणाल असं का? त्याचं उत्तर आहे का, या जगातून सुटायचं आहे, उपाध्या तोडायच्या आहेत आणि भगवंताजवळ जायचंय म्हणल्यावर मृत्यू मंगलमय का अमंगल? मंगलमय. मग तुम्ही म्हणाल प्रेताजवळ लोक का राहतात? माया. नाही तर आपला मायाचा काय संबंध आहे? मग काय लोक भामते? 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली, नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निगती फुलाच्या गाडी कर, बुलेटवर बुलेट. हप्ते पेड करा, कोण रडत नाही? हो, अरे लव इज ए मनी अँड मनी इज अ लव, मनी इज अ लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. प्रेम आणि फ्रीम आलंय, हे सगळ्याला पडेल. आता कोणत्या प्रियकराचं हॉटेलचं बिल प्रियशीने दिलं कधी? देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे. पिक्चर माझ्या 16 आईस्क्रीमच्या कांड्या खाते ते एकटं. तर हे एक कांडी चुकीते. याला म्हणलं तुला घेते, म्हणते इंटरेस्ट नाही. काय पैसेच नाही तर काय इंटरेस्ट? कोण प्रेम करतं? प्रियशीला मोबाईल आपण घेऊन द्या, बॅलन्स आपण द्या, कपडे आपण घ्या, गाडीला पेट्रोल आपण टाका, मग ते मॉडेल आपल्या मागं बसणार. शिवाय तिचा भाऊ पाहणार, मरणाचा रिपीट करणार. डोक्याचे ना. मग प्रेम करायचंय का? भगवंतावर करा. आणि भगवंतावर प्रेम केलं म्हणून बिचाऱ्याची केमो करूनही पत्नी सुखरूप चेहरा टवटवीत झाला का? भगवंतावर. नाहीतर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो एज्युकेटेड लोकांना, ब्रेन ट्युमरचं पेशंट सहसा क्लिअर होत नाही. त्याला केमो करावा लागतो आणि तो बी 30 त्याला इंजेक्शन असतात. ते इतकं सोपं नाही. ब्रेन ट्युमर मधून ही माऊली वाचली, हिच्यावर साक्षात पांडुरंगाची कृपा झाली. नाही तर काही माणसं चालू औषध पिऊन मिली नाहीत. महाराज, आता केमोतून वाचलेलं हे जे पेशंट आहे, या माऊलीचा जन्मच पुनर्जन्म झाला. नाही तर काही पेशंट वाचतात, आपण शिकलेली माणसं आहेत की ब्रेन ट्युमरमध्ये तुमचे जे 2 मेंदू आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू, त्याला 3 आवरण आहेत. दृढ आवरण आहे, जाल आवरण आहे आणि जाल आवरण आहे, दृढ आवरण आहे आणि मध्य आवरण आहे. ते त्यामधला मध्ये एक प्रमस्तिष्क मेरुद्रव असतो मेंदूमध्ये. मेंदू शाळेत 10वी वाला कुठं गेला का? हां, तुला सांगून टाकतो, तुला विज्ञान पेपर 2 मध्ये आहे तुला. हां, मेंदूला 3 आवरण आहे, दृढ आवरण आहे, जाल आवरण आहे आणि मध्य आवरण आहे. आणि त्या मध्यभागी ह्या ठिकाणी एक प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ असतो. आणि प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ हा इथपर्यंत अटॅच असतो आणि याला सांधे असतात. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो बा, त्याच्या मणक्याला मार लागला म्हणजे इथून ब्लड ऑफ मेंदूला जातं. आणि ब्रेन ट्युमरमध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या पेशी कमकुवत होतात. ब्लड ऑफ सर्क्युलेशन ब्रेन पर्यंत जात नाही. पण त्या माऊली ओक्या झाल्या पांडुरंग प्रसाद. हां, येतं. ब्लड ऑफ सर्क्युलेशन जर झालं नाही तर माणूस वाचण्याचा प्रश्नच
येत नाही. पण ब्लड ऑफ सर्क्युलेशन होण्यासाठी त्याला हाय थिंकिंग पॉवर लागतो. मोठ्या मनाची माणसं लागतात. हसत हसत मरण जिंकणारी माणसं लागतात. तिचे शिष्य होतात. या माऊली जर हादरले असतात तर नसत्या. पण त्यांना माहीत होतं देवावर माझी श्रद्धा आहे, पांडुरंगावर माझी श्रद्धा आहे, मी नीटच होणार आहे आणि माझा पती माझं सगळं काम करणारच आहे, नीट आहे. नाही तर काही माणसं कळल्या मारत्या. काही माणसं वाघ पाहिलं ना, वाघ घ म्हणत सुद्धा नाही. ग म्हणत पण ह्या माऊलीनं की महाराज ब्रेन ट्युमरशी फाईट दिली म्हणजे तिनं यमाशी फाईट दिली. आता त्यांना भीती नाही, पण ही गोष्ट इतकी सोपी नाही. आणि त्या बिचाऱ्यानं एवढ्या लोकांसाठी कीर्तन ठेवलंय, एवढ्यांच्या आशीर्वाद म्हणले काय कमी पडवलं त्या माणसाला, काय कमी. आणि माणसाचा आशीर्वाद पडल्यावर काहीच कमी. आपले लोक फुगी कुटीचं लग्न करणार आणि बामणाचे पैसे पडवणार. आपली लोकच अशी बापाच्या दाव्याला कायम नाहायच्या पैशावरून बांधणार. एवढे कामून घेतो मर. मग बामणाला लगेच लोक म्हणतात तो केलं काय. मग डीजे वाल्यानं काय केलं. हा लग्नांमध्ये तुम्हाला सत्कार करायचे ना महाराज, आचार्याचा करा, मंडपावाल्याचा करा, बँडवाल्याचा करा, माईकवाल्याचा करा. आमच्यासारख्या भामट्यांचे करून काय करता. बरं आमच्या आशीर्वादानं तुमचं कल्याण होईल असं तुम्हाला वाटतं का. हा किंवा नाही. हा नाही करेक्ट. याचं कारण आहे आमचं झालं नाही तर तुमच्याकडून होईल. अशी डेअरिंगबाज माणसं पाहिजे. आणि खरं आहे ना महाराज, देवाचा आशीर्वाद आणि आईबापाचा आशीर्वाद हाच सगळ्यात आशीर्वाद. आता एवढा मोठा समाज सभेला जर आणायचा असता तर आज 20 लाख रुपये लागले असते. मग आता मलाच तुमच्या ह्या मला एवढ्या लोकांचा आशीर्वाद त्याला मिळून दिला हीच आपली श्रीमंती. प्रत्येकाला परमेश्वर उदंड आयुष्य देव, त्या कुटुंबाला परमेश्वर उदंड देश प्रार्थना. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. हॅलो भाविकांना, आता जसं आपल्या महाराजांचं प्रत्यक्ष कीर्तन ऐकलं पाहिलं तसं घर बसल्या तुम्हाला आपल्या महाराजांचं कीर्तन ऐकायला मेमरी कार्ड आहे बरं का. काही भाविकांना पेनड्रॉईव्ह मेमरी कार्ड 32 GB अत्यंत अल्पाच्या दरात सँडिक्स तुम्हाला इथं विक्री करता उपलब्ध आहे. तर ज्या भाविकांना पेनड्रॉईव्ह मेमरी कार्ड आपल्या महाराजांना महाराज आहे, सगळ्या महाराजांची कीर्तन सगळ्यांची भजन, तर ज्या भाविकांना त्याचा लाभ घेत आहेत त्यांनी इथं संपर्क साधा. इथं विक्री चालू आहे. तुळशीच्या प्युअर माळ आहेत, माऊलीच्या समाधीला लावून आणलेल्या आहेत. काही भाविकांना आळंदीला जमलं नाही, चिंता करू नका, माऊलीच्या समाधीला ज्या भाविकांना. आणि वारकरी डायरी 2021 ची डायरी 20 रुपयाला आहे फक्त. वारकरी मालिका आहे रुपया महिला घ्यायचे. पुरुषांना जाऊ द्या अगोदर, महिलांनी थांबून घ्या, लहान बालकांना सांभाळा. आणि शिवाजी महाराजांचे जर्किंग केलेले. काही भाविकांना हवे असेल 500 रुपयाचे 250 आणि 300 रुपयामध्ये 2च प्रेस प्रत्येक कार्यक्रमाला देतो. सांधेवाताचं तेल काही गर्दी करू नका, जागेवरती थांबा, कंबर हात पाय संपर्क थांबलेले याची भाविकांनी नोंद. वाहन चालकांना विनंती आहे त्यांनी वाहनं बाहेर अजून काढू नये. सगळ्यांना गाडीजवळ येऊ द्या. कृपया लगेच वाहनं रस्त्यावरती आणू नये. सर्व वाहन चालकांना विनंती आहे ज्यांनी आपली वाहनं रस्त्यावर त्यांनी कृपया रस्त्यावरती जावे. रस्त्यावरती त्यामध्ये सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे सर्व रस्त्यावर जावं. कृपया लहान बालकांचा कोणी हात सोडू नये.
कोणाचा फोन आला असेल त्याचा एक फोन सापडलेला आहे